तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, फटाका स्टॉलवर आपण सर्वात टॉपचं टोटल म्हणजे की पीएडी प्लस पीएलपी तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड केली. भावानं भरपूर जणांचे प्रश्न होते की दादा आम्हाला पीएलपी घेऊन ये. तर फायनली तुम्हाला आज पीएलपी प्रोव्हाइड केली. भावानं पीएडी पण प्रोव्हाइड केली. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जबरदस्त आपली डिझाईन झाली. भावानं एक जिप फाईल क्रिएट केली, त्या जिप फाईलला सांग की पासवर्ड टाकलाय, फक्त 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला पासवर्ड बघायला भेटणार. तर अशाने फायनल आपली डिझाईन आहे भावनो. नक्की तुम्ही पीएलपी ओपन करा, आपल्या मोबाईल नक्की डिझाईन तुम्ही एडिट करा. बाकी तुम्हाला मी नक्कीच फोटोशॉप मध्ये नक्कीच दाखवणार. तर कशा पण पीएडी नक्की आपल्याला एडिट करायची भावना, ठीक आहे. तर अशाने घेतोय फोटोशॉप ओपन करू. तर बघू शकता भावना, आपण फायनली अशाने फोटोशॉप ओपन केलंय, पीएडी सुद्धा ओपन केली. तर अशाने फायनली आपली डिझाईन आहे. डिझाईन बघू शकता तुम्ही नक्कीच. तर इथे इमेज मध्ये येतो, इमेज साईज मध्ये जातो. तर इथून तुम्हाला साईज वगैरे दाखवून देतो. आपण 8x10 मध्ये डिझाईन प्रोव्हाइड केली. बाकी रेझोल्युशन 300 ठेवलंय. इंचेस मध्ये डिझाईन प्रोव्हाइड केली, ठीक आहे. तर अशाने आपण हा मायना यूज केला होता डिझाईन साठी साईजला. बाकी लेअर पॅटर्न तुम्हाला नक्कीच दाखवून देतो. तर संपूर्ण त्या पहिल्या गोष्टी तर आपण हाईड करून घेतो. तर यात आपण कोणकोणत्या गोष्टी नक्कीच ऍड केल्या तुम्हाला दाखवून देतो. बाकी सेम डिझाईन सेम पीएलपी तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड झाली. तुम्ही ते बघू पण शकता मोबाईल मध्ये ओपन करून, ठीक आहे. तर अशा या गोष्टी आपण संपूर्ण तिथं हाईड करून घेतो. तर सर्वात मेन मुद्दा भावना, आपण एक साईज क्रिएट केली ती म्हणजे 10x8 मध्ये, ठीक आहे. जर वाटलं तर अजून मी स्टॉलवर डिझाईन बनवू शकतो. मला नक्की कमेंट करा. तुम्हाला वाटलीच तर अजून डिझाईन लागत असतील तर नक्की मला कमेंट करा, त्याही टॉप मध्ये घेऊन येतो, ठीक आहे. संपूर्ण ते डिझाईन एकदम भारी भावना नक्की बनवा. तर अशी आपण 10x8 मध्ये एक साईज क्रिएट केली. तर त्यावर आपण एक अशा पण एक इथं ऍबस्ट्रॅक्टचा आपण व्हाईटचा इथं नॉर्मल एक कलर फिल मारलाय, जसं की त्याला इथं आपण नॉर्मल घेतलंय. तर जेणेकरून ते ऍक्टिव्ह वाटावं, ठीक आहे. तर काम झाल्यानंतर आपण त्याला लॉक करून टाकू, ठीक आहे. आणि त्यावर आपण इथं हा एक शेप मारलाय. हा शेप सुद्धा तुम्हाला कोणी देणार नाही भावना. संपूर्ण ते आपण त्याला कटिंग करून इथं नक्कीच प्रोव्हाइड केलंय. थोडं एक वेगळं युनिक वाटतंय. आणि त्यावर आपण इथे एक रेक्टँगल यूज केलाय, जेणेकरून फोटोशॉप मध्ये तुम्हाला बघायला भेटणार. आणि पिक्सल ॲप मध्ये सुद्धा नक्कीच बघायला भेटणार, तो काय विषय नाही. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आपण इथं लोगो मारलाय जो फोनचा. नाश्यामध्ये XYZ आपण ते नाव ऍड करून घेतले 4, ठीक आहे. आणि त्या नावांच्या खाली 2 रेक्टॅखाली जो यूज केली या पद्धतीने. तर अशा सर्वात मेन मुद्दा म्हणजे आपण फटाक्याचा एक पीएनजी मारलाय. ही पीएनजी वाटलं तर तुम्ही नक्की तुमच्या हिशोबाने टाकू शकता. तर अशा ते पीएनजी मारलाय. वाटलंच एक वेगळी सुद्धा इथं पीएनजी आहे, तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही नक्कीच हाईड करून इथं तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता, ठीक आहे. तर असे 2 रॉकेट यूज केले आपण. आणि त्यावर तुळजाभवानी जे नाव आहे, सर्वात मेन मुद्दा जे आपलं नाव राहणार आहे स्टॉलचं, तर ते इथं आपण युनिकोड आहे. तर ते जर तुम्हाला युनिकोड टाईप करायची पद्धत माहीत नसेल भावनं, सिम्पलली त्या पहिले नावाला सिलेक्ट करून घ्या. विंडोज मध्ये या, इथे ग्लॅपचं ऑप्शन आहे. ते ग्लॅपचे ऑप्शन जर क्लिक केलं तर तुम्हाला हा पॅनल ओपन होणार आहे भावांनो. तर अशा मी नावाला पहिले सिलेक्ट करून, तर इथं समजा डिलीट करतो. तर इथं समजा आपल्या क आहे, तर क ला इथं सिलेक्ट करा. बघू शकता अशा पण ऑटोमॅटिक टाईप होतं. त्यानंतर काला इथं मात्रा पण आहे, किंवा म्हणा मात्रा, या टाईप मध्ये तुम्ही ते नाव वगैरे टाईप करू शकते. ही तुम्हाला युनिकोडची पद्धत सांगितली. Ctrl Z ने आपण मागे आलो, लॉक करतो. जे आपलं ऑलरेडी नाव आहे तेच आपण ठेवलंय. सर्वात मेन मुद्दा, आपण इथं ग्रुप बांधला शेपचा, हा तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार अशा पण, ठीक आहे. बाकी त्यावर फटाका स्टॉल ते पण ते ऑलरेडी राहू द्या. बाकी आमच्याकडं सर्व नामांकित कंपनीचे फटाके योग्य दरात मिळतील, तोही फॉन्ट राहू द्या. त्यावर आपण इथं पत्ता वगैरे बघू शकता तुम्हाला, तो ग्रुप इथं आपण ओपन केलाय अशा पद्धतीने. बाकी इथं संपूर्ण त्या पहिली इथं ओपन करून घेतोय अशा पद्धतीने. सर्व झाल्यानंतर थोडा कर्व मारला, लाईट मारला, ठीक आहे. तर असे संपूर्ण डिझाईन प्रॉपर असे आपण बनवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण ते तुम्हाला पीएडी पण नक्कीच प्रोव्हाइड होणार. पीएलपी सुद्धा तुम्हाला मी दिलीच आहे, ठीक आहे. तो काय विषय नाही. राहिला विषय संपूर्ण त्याची प्रिंट कशी मारायची. तर इमेज मध्ये या, इमेज साईज मध्ये जा. सर्वात मेन मुद्दा, आपण पहिले चेकआउट करून घ्या 8x10 मध्ये आपली डिझाईन संपूर्ण ते ऑलरेडी असेल. रेझोल्युशन चेक. सर्वात मेन मुद्दा इथे 300 भागांचे तुम्हाला करायचं 500 किंवा 800. आता समजा इथे मी 500 टाकलं, तर इथं प्रिव्ह्यू जर बघायला गेलं तर संपूर्ण त्या क्वालिटी वाढली. जर 800 केलं इथं, तर अजून आपली क्वालिटी वाढणार. तर आपण ती रेझोल्युशन, तुमचं सर्वात मेन मुद्दा माहिती क्वालिटी काम करतंय. बाकी इंचेस मध्ये डिझाईन ठेवायची. तर भरपूर जणांचा असा प्रश्न राहतो की दादा प्रिंटिंगची डिझाईन कधी सिमॉइक वगैरे पाहिजेत. तर मुद्दा भावना तुम्हाला एक सांगतो की असलं काय राहत नाही. सर्वात मेन मुद्दा असा आहे, सिमॉइक आपण इथं RGB कलर मध्ये का यूज करतो,
तर मेन मुद्दा असा आहे भावना, जे कॅमेरा फिल्टर असेल भरपूर असे ऑप्शन आहे, संपूर्ण त्या फोटोशॉपचे सर्व ऑप्शन इनेबल होतात ते म्हणजे RGB कलर मधून. जर तुम्ही सिमायकी डिझाईन साईज क्रिएट करताना सिमायकी कलर मोड वापरला तर तुमच्या कॅमेरा फिल्टर म्हणा, असे व्हायब्रन्स म्हणा, असे काही गोष्टी सॅच्युरेशनचे मेन इम्पॉर्टंट, तर ते तुम्हाला ते यूज नाही होणार. तर या गोष्टी लक्षात राहू द्या. तर त्यामुळे असल्या गोष्टी राहते. बाकी याच्यात RGB कलर मोड मध्ये डिझाईन यूज करा, सर्वात टॉपची प्रिंट बसते. बाकी सिमायकी प्रिंटिंग वाला करून घेतो, जर नसेल येत तर न्यू साईज क्रिएट करून सिमायकी करून घ्यायची, नीट डिझाईन सेव्ह केल्यानंतर त्यामध्ये इम्पोर्ट करून डिझाईन सेव्ह करा. ती गोष्ट लक्षात राहू. तर अशी फायनली आपली डिझाईन होती भावना, संपूर्ण ते डिझाईन क्वालिटी झाली. जर काय अडचण वगैरे आली तर नक्की मला इंस्टाग्रामला DM करा. ठीक आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.